नमस्कार, मी रोशन बक्ते आपल्या सर्वांचं स्वागत करतो आहे क्रांतिकारी लेखणी न्यूजमध्ये। अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये काटोल आरक्षण बचाव कृती समिती यांच्या वतीने भव्य एल्गार मोर्चाचं आयोजन आज 16 जुलै 2026ला तहसील कार्यालय काटोल येथे करण्यात आले आणि या भव्य अशा मोर्चाला काटोल नरखेड विधानसभा जे नागरिक आहे या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहे। आपण पाहू शकता माझ्या पाठीमागे या मोर्चाचं जे आहे जे आंदोलन स्थळ आहे ते मी तुम्हाला दाखवतो आहे आणि सोबतच अनुसूचित जातीवर जो अन्याय जो होतो आहे त्याचं उपवर्गीकरण जे केल्या जात आहे त्याच्या विरोधात हा मोर्चा तहसील कार्यालय काटोल येथे या कृती समितीच्या वतीने काढण्यात आलेला आहे। या मोर्चाचे नेतृत्व ज्येष्ठ नेते जे आहेत काटोलचे भीमरावजी बनसोड यांच्या नेतृत्वात दिगंबरजी डोंगरे, हर्षदजी बनसोड व इतर जे मान्यवर मंडळी आहे यांच्या नेतृत्वामध्ये हा भव्य मोर्चा काढण्यात आलेला आहे। हा मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथून निघून काटोल शहरातील बसस्टॉप, विश्रामगृह, मुख्य जे व्यवसाय जो मार्ग जो आहे त्या मार्गाने तहसील कार्यालय येथे आलेला आहे आणि तहसील कार्यालय येथे या मोर्चाचं रूपांतर एका छोट्याखानी सभेमध्ये झालं आहे। सभा सुरू आहे आणि या सर्व यांच्या ज्या मागण्या आहे या मागण्याचं निवेदन काटोल येथील उपविभागीय अधिकारी चिंचवडे साहेब तथा तहसीलदार मॅडम यांना देण्यात आलेले आहे आणि या मोर्चात भरघोस प्रमाणात आपण पाहू शकता अतिशय भरघोस प्रमाणात प्रतिसाद या मोर्चामध्ये सर्व बांधवांचा मिळत आहे। मी रोशन बक्ते, क्रांतिकारी लेखनी न्यूज काटोल। बच्चों से जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा, बच्चों से जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा, भीम सैनिकों से जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा। भीम सैनिक जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद, भीम सैनिक जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद, बाबा साहेबाचा भीमाचे लेकर जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद, बाबा साहेबाचा सैनिक जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद। असले वाटलं की 59 जातीमधून सर्वात विद्वान जात कोणती आहे? कोणती आहे? अभ्यासू जात कोणती आहे? नोकऱ्यावर कोण आहे? आमचं राहणीमान सुधारलं, आमच्या बंगले झाले, आमचा राहणीमान सुधारलं, आम्ही विद्वान आहोत आणि त्याला माहिती आहे RSS वाल्या बीजेपीले की 59 जातीमधला महारस आहे। जर हा महाराला जर आता थांबवलं नाही तर उद्याची भारताची सत्ता महार आपल्या हातात घेतल्याशिवाय राहणार नाही असे त्याला स्वप्न पडलं। मग आता यायला थांबायचं, आम्ही बौद्ध झालो हे तिथंच राहिले तर हे RSSचे आम्ही बौद्ध दलित म्हणून आम्हाला अलग करून टाकलं। पण हे लक्षात ठेवा, तुम्ही किती अलग केलं तरी आम्ही न थांबणारे माणसं आहे। या भारतावर जेव्हा जेव्हा अन्य अत्याचार या लेकरावर होईल किंवा भारताची एकात्मतेवर कोणी काही खंडन करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही लढतोच आणि म्हणून कोणाच्या विरोधातला हा मोर्चा नाही, लक्षात घ्या। हे तळमळ आहे। तुम्ही एक काहीतरी कार्यक्रम झाला म्हणजे आता